हॅलो फ्रेंड्स, या पाचव्या प्रॉब्लेममध्ये किशोर आणि लाल हे दोन पार्टनर आहेत आणि त्यांचा रेशो दिला आहे 3/4 आणि 1/4, म्हणजे तो रेशो झाला 3:1. आणि या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सूचनेमध्ये सांगितलं आहे की जर्नल एंट्रीज विचारले आहेत पार्टनरशिप फर्ममधल्या आणि बॅलन्स शीट विचारली आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला प्रॉब्लेमच्या आखणी करत असताना आपल्याला 1.5 पानाचं जर्नल आखायचं आहे आणि त्या जर्नलच्या खाली तुम्ही 20 ओळींची बॅलन्स शीट तयार करा, डबल कॉलम. आता त्याच्यानंतर वर्किंग नोटमध्ये आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट लागणार आहे की प्रॉफिट लॉस काय होतो तो आपल्याला शोधून काढावा लागेल. त्याच्या एंट्रीसाठी आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट रफ तयार करावा लागेल आणि पार्टनरचे कॅपिटल ॲडजस्ट केल्यानंतर जो काही कॅपिटल अकाउंटला फरक येईल तो पण आपल्याला बँक अकाउंटला ट्रान्सफर करायला सांगितलेला आहे. त्याच्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पण आपल्याला वर्किंग नोटमध्ये करायचं आहे आणि बँक आणि गुडविल हे 5-5 ओळींचे 2 अकाउंट एवढं सगळं वर्किंग नोटमध्ये आहे. फक्त तुम्ही काय करायचं आहे, जर्नल एंट्रीच्या खाली म्हणजे 1.5 पानाचं जर्नल आखून झालं की त्याच्या खाली ताबडतोब 20 ओळींची बॅलन्स शीट घ्या आणि बाकी रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट आणि गुडविल अकाउंट हे 4 घटक वर्किंग नोट मधले आहेत. बघा, सुरुवातीला दिले क्रेडिटर्सवर कोणतीच ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून डायरेक्ट बॅलन्स शीटला ठेवलेत लायबिलिटी साईडला. पुढे दिले जनरल रिझर्व नोंदवण्यापूर्वी आपल्याला कॅपिटलचे बॅलन्स लिहायचे आहेत. तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन किशोरच्या कॉलममध्ये 90,000 आणि लालच्या कॉलममध्ये 48,000. आता जनरल रिझर्वची एंट्री घ्यायची आहे. जनरल रिझर्व आपण 2 जुन्या पार्टनरना त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये विभागून दाखवतो. ओल्ड रेशो आहे 3:1 म्हणून 12,000ला भागिले 4 केले तेव्हा भागाकाराला 3,000 आणि 3×3 9,000 आणि 3×1 3. एंट्रीमध्ये बघा, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू किशोर कॅपिटल अकाउंट आणि टू लाल कॅपिटल अकाउंट. आता जर्नल एंट्रीला तारीख जी आहे ती सगळीकडे 1 तारीखच टाकायची आहे, कारण 1 तारखेपासून आपण नवीन पार्टनरला धंद्यामध्ये घेतलेलं आहे म्हणून प्रत्येक जर्नल एंट्रीची तारीख जी आहे ती 1 तारीखच टाकायची आहे. वर्ष आणि महिना फक्त एकदाच टाकून घ्यायचा आहे. त्याचं पोस्टिंग बघा. आता 2 जर्नल एंट्रीमध्ये 2 पार्टनर क्रेडिट आहेत म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व. पुढे म्हटलंय लँड अँड बिल्डिंग वर ॲडजस्टमेंट नंबर 3 आहे. 3 नंबर ॲडजस्टमेंटनुसार लँड अँड बिल्डिंग जी आहे ती 20% ॲप्रिशिएट झाली आहे म्हणून 75,000च्या 20% म्हणजे 15,000. तर ॲसेट वाढल्यावर प्रॉफिट म्हणून एंट्री झाली आहे लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ठेवलंय बाय लँड अँड बिल्डिंग. पुढे म्हटलंय फर्निचरवर ॲडजस्टमेंट नंबर आहे 4 नंबर ॲडजस्टमेंटनुसार फर्निचर 10% घटलेलं आहे. मग ॲसेट कमी झाल्यावर लॉस म्हणून एंट्री झाली आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू फर्निचर. 600 रुपये डेप्रिसिएशन येईल 6,000वर 10%. म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू फर्निचर 600. पुढे दिले स्टॉकवर ॲडजस्टमेंट नंबर आहे 4. त्या 4 नंबर ॲडजस्टमेंटनुसार स्टॉकवर पण 10% डेप्रिसिएशन आहे म्हणजे स्टॉक कमी झाला म्हणजे लॉस म्हणून एंट्री झाली रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू स्टॉक म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू स्टॉक 6,000. डेटरवर या प्रॉब्लेममध्ये कोणतीच ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून डेटर आपण डायरेक्ट ठेवले आहेत ॲसेटला बाहेरच्या कॉलममध्ये. पुढे बिल्स रिसिवेबल पण डायरेक्ट ठेवले आहेत ॲसेटला. कॅश ॲट बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 30,000. पुढे पहिली ॲडजस्टमेंट बघा. हा जो नवीन पार्टनर आहे राम, त्यांनी कॅपिटल आणलं आहे 60,000 थ्रू RTGS म्हणजे बँके थ्रू व्यवहार झाला आहे. नवीन पार्टनरनी धंद्यामध्ये भांडवल आणल्यावर एंट्री करतो आपण बँक अकाउंट डेबिट
टू राम्स कॅपिटल अकाउंट म्हणून बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू राम्स कॅपिटल अकाउंट 60,000 आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट 60,000. पुढे या प्रॉब्लेममध्ये हा जो नवीन पार्टनर राम त्यांनी गुडविल वगैरे आणण्याचा काही उल्लेख केलेला नाहीये, फक्त गुडविल रेज्ड आहे. म्हणजे आपल्या गुडविलच्या टेबलमधल्या सी पर्यायातली एंट्री होणार आहे, फक्त एकच एंट्री गुडविल रेजची. गुडविल अकाउंट डेबिट 60,000 टू किशोर कॅपिटल अकाउंट 45,000 टू लाल कॅपिटल अकाउंट 15,000. 60,000 या गुडविलची विभागणी दोन जुन्या पार्टनरना त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये केली आहे. म्हणजे 3:1 मध्ये म्हणजे 60,000 भागिले 4 केले 15 चौक 60 भागाकाराला 15,000 15,000 गुणिले 3 असे ठेवलेत. किशोरच्या नावावर 45,000 आणि 15,000 गुणिले 1 असे 15,000 ठेवलेत लाल्स कॅपिटल अकाउंटवर. पुढे शेवटच्या ॲडजस्टमेंटला सांगितलंय की कॅपिटल ॲडजस्ट करायचे आहेत. मग कॅपिटल ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला न्यू रेशो लागतो. म्हणून 1 रुपया आपण सुरुवातीला प्रॉफिट गृहीत धरलाय. त्या 1 रुपयातून नवीन पार्टनरचा शेअर जो आपल्याला पहिल्या ॲडजस्टमेंटला दिला आहे 1/5 म्हणून 1 वजा 1/5 केल्यावर वजा बाकी आली आहे 4/5 आणि 4/5 ही जी वजा बाकी आहे तो उरलेला शेअर झाला. हा शेअर दोन जुन्या पार्टनरच्या नावांसमोर ठेवलाय आणि त्या शेअरला त्या दोन जुन्या पार्टनरच्या ओल्ड रेशोने आपलं गुणलेलं आहे. म्हणून 4/5 गुणिले 3/4 आणि 4/5 गुणिले 1/4. तेव्हा किशोरच्या समोर आले 12/20 आणि लालच्या समोर आले 4/20. दोघांचा छेद 20 आहे म्हणून रामच्या समोर पण छेद ठेवला 20 आणि या 20 मधून या दोघांच्या अंशस्थानचे 12 आणि 4 16 असे वजा केले 20 मधून. तेव्हा रामच्या अंशस्थानी ठेवले 4 म्हणून न्यू रेशो आला 12ला 4ला 4 आणि 4 ने भाग घालवल्यानंतर न्यू रेशो आला आहे 3:1. आता कॅपिटल ॲडजस्ट करताना तिन्ही पार्टनरची नावं आपण खालोखाल लिहिली आहेत आणि या प्रत्येक पार्टनरच्या समोर नवीन पार्टनरनी आणलेलं कॅपिटल आणि त्याला भागिले नवीन पार्टनरचं न्यू रेशोतलं प्रमाण जे आपलं 1 आलेलं आहे अजून प्रत्येकाच्या समोर ठेवले 60,000/1 आणि या 60,000च्या छेद 1 ला आपण न्यू रेशोने गुणला आहे गुणिले 3 गुणिले 1 आणि गुणिले 1. तेव्हा ॲडजस्टेड कॅपिटल आले 1,80,000 60,000 आणि 60,000. हे तिन्ही कॅपिटल आपण जो वर्किंग नोटमध्ये कॅपिटल अकाउंट बनवला आहे त्याच्या डेबिट साईडला ठेवलंय. बेरजेच्या वरच्या ओळीवर टू बॅलन्स कॅरीड डाऊन 1,80,000 60,000 आणि 60,000 आणि हे तिन्ही कॅपिटल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला इनरला लिहून त्यांची बेरीज दाखवली आहे. बाहेरच्या कॉलममध्ये 3 लाख. आता आपल्याला रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट लॉस काढायचा आहे. या प्रॉब्लेममध्ये वर्किंग नोटमध्ये जो आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केला आहे त्याची क्रेडिट साईडची बेरीज आहे 15,000. ती दोन्ही साईडला मांडली आहे आणि त्या 15,000तून डेबिट साईडच्या 2 अमाऊंट वजा केल्या तेव्हा फरक आलाय 8,400. प्रॉफिट असल्यावर आपण पार्टनर कॅपिटल अकाउंट क्रेडिट करतो म्हणून आणि 8,400ची विभागणी केली आहे 6, 300 आणि 2,100. त्या अशा पद्धतीने लिहिलेले आहेत. त्याची एंट्री झाली रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 8,400 टू किशोर कॅपिटल अकाउंट 6,300 टू लाल कॅपिटल अकाउंट 2,100 आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिव्हॅल्युएशन. आणि आता कॅपिटलचे बॅलन्स काढायचे आहेत आपल्याला. रामचा कॉलम जो आहे तो दोन्ही साईडचा आपल्याला 60,000ला टॅली झालेला दिसेल आणि त्यातला किशोर जो पार्टनर आहे त्याची डेबिट साईडची बेरीज जास्त आहे म्हणून त्याच्या क्रेडिट साईडला फरक आला आहे 29,700. त्याला फरकाला नाव टाकले आपण बाय बँक अकाउंट. त्याची एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट टू किशोर कॅपिटल अकाउंट 29,700 आणि बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू किशोर कॅपिटल अकाउंट 29,700
700 आणि लाल नावाचा जो पार्टनर आहे त्याची क्रेडिट साईडची बेरीज जास्त आहे म्हणून त्याच्या डेबिटला फरक आला आहे 8100. तो पण आपल्याला टू बँक लिहून आपल्याला ऍडजस्ट केला आहे म्हणून टू बँक अकाउंट एंट्री झाली. लाल कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 8100 आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय लाल कॅपिटल अकाउंट 8100. आणि आता बँकेचं बॅलन्सिंग केले आपण तर बँक अकाउंटची डेबिट साइडची बेरीज दोन्ही साइडला लिहिली आपण आणि बँकेतला फरक काढला आहे 1,11,600. बँकेचं क्लोजिंग बॅलन्स आहे म्हणून ते आपल्याला ॲसेटला लिहावं लागेल. कॅश ॲट बँक 1,11,600 आणि गुडविलचं पण या प्रॉब्लेम मध्ये बॅलन्सिंग निघेल कारण गुडविल टॅली झालेलं नाही आहे म्हणून गुडविलची दोन्ही साइडची बेरीज आपण लिहिली आहे 60,000 आणि क्रेडिट साइडला फरक आला आहे 60,000 बाय बॅलन्स कॅरी डाऊन. हे झालं गुडविलचं डेबिट बॅलन्स म्हणून हे सुद्धा ॲसेटला दाखवले आपण. गुडविल 60,000 अशा पद्धतीने बॅलन्स शीटची बेरीज आली आहे 4,20,000.